जाण्याचा योग आला तो असा की नंदनबाईला सोडायला त्यांच्या घरी जायचं होतं. त्यांच्या घरापासून देवगड फार जवळ होतं. म्हटलं चला आपणही दर्शन घेऊ आणि पिलूलाही पाया पाडू. तशी पण पप्पांची इच्छा होती तिला देवगडला न्यायचं. पप्पा तर नव्हते येणार पण मग आम्ही जाणार होतो तर म्हटलं चला दर्शन घेऊन येऊ. सगळेच जण निघालो होतो. फक्त सासरींना घरी ठेवलं होतं. थोडंसं काम होतं त्यांना. सासूबाई आजी सासू सगळ्याच आल्या होत्या. छान असं दर्शन वगैरे झालं. मंदिर एकदम छान आहे. त्यानंतर नंदनबाईच्या घरी गेलो. तिथे थोडा वेळ बसलो आणि तिथून निघालो. ते बाकीचं मोठ्या व्लॉगमध्ये ॲड केलेलं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी मात्र दिदूला छान साडी घालून रेडी केलं. तिचे छानसे फोटोज आणि व्हिडिओज काढले. छान डान्स करते ती म्हणून मग स्पेशली तिला साडी घालून घेतली होती. नंतर मात्र मला माहेरी जायचं होतं आणि तसंच तिथून पुढे आम्हाला संध्याकाळी नाशिकलाही जायचं होतं म्हणून आवरून घेतलं. घरी गेलो तर पप्पा काही घरी नव्हते. भैया कालच आलेला होता. सो तो होता आणि मम्मी होती. त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. तिथून काही सामान पण घ्यायचं होते. सामान घेतलं. पप्पाच्या घराचं काम एकदम छान चालू आहे. ते घराचं काम बघितलं. तिथून निघालो. आम्हाला निघायला 7 वाजले होते आणि पोहोचायला जवळजवळ 10 वाजले होते. घरी आल्यानंतर बाहेरूनच पार्सल आणलं होतं. जेवण वगैरे केलं. घरून जे सामान आणलं होतं भाजीपाला दूध सगळं सोडून घेतलं कारण की ते परत मग खराब होऊन जातं. त्यामुळं फ्रीजमध्ये टाकून घेतलं. दूध छान गरम केलं आणि घरच्या दुधाच्या सायच वेगळी असते. शेवटी घरच्या गोष्टींची मज्जाच वेगळी असते. पीठ सोडून घेतलं. साबुदाणाही भिजत घालून घेतला. उद्या उपवास होता म्हणून. असा संपला आजचा दिवस. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.